सज्ज होतोय. परत एकदा बॅटची कट आणि विकेट प्राप्त करतोय. अजून पहिलं विकेट. काय जबरदस्त बॉलिंग. यावेळेस पात्र हा चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल सोडणार नाही. रोशन स्वीकारतोय झेल. आयोजक संघात लाखिवली संघ. चला आपण वेळेचं बाण ठेवायचे. आशिष अजित आपण लगेच निश्चित चला वेळेचं बाण ठेवायचे. चला आशिष आपण सहकार्य करायचंय. हे बघा आयोजक संघ आहे आता मात्र पंच सांगतात की आम्ही पेनल्टी लावू शकतो. फुल टॉस वर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पण निश्चित लाईन खराब होती. वाईटचा इशारा येतोय. आता मात्र खातं उघडल्या गेलं. या वाईटच्या स्वरूपात एक धाव 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अतिशय चांगलं षटक तिकट मारा करताना इथं मात्र पाहतोय आपण. सुजल वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर आदरणीय मेघनाथ पाटील दादांचं आगमन झालेलं आहे. वेलकम दादा. आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पात्र अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पण यावेळेस पात्र नशिबाची साथ बॅटरकडे आहे. चेंडू मात्र फाईनली बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय हा चौकार. डावखोरा बॅटर आता मात्र खातं उघडतोय. सागर नावाचा बॅटर आहे आणि टीमची धावसंख्या 5. चांगलं षटक आशिषांचं प्रगतीपथावर. ओ हो वाईड यॉर्कर पण खूपच बाहेरचा हा चेंडू होता. परत एकदा भाऊ पाटील सरांचे दोन्ही समांतर रेषेत आणि सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा या चेंडूचा वापर जास्त गोलंदाज करतात. धावसंख्या 6. यावेळेस पात्र हा फुलटॉसवर प्रहार पाहतोय आपण. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण नकारतोय. फक्त आणि फक्त मिळेल एक. टीमची धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र पाहतोय आपण 2 बाद धावफलकावर धावा त्या 7. सज्ज होताना ओ स्वीपचा फटका चांगला आहे पण स्क्वेअरलेकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र
वीर चांगलं कनेक्ट करतो चेंडूला आणि याचबरोबर षटकाची समाप्ती पहिल्या षटकीच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण इथे मात्र 8 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. चला वेळेचं बांटे वाचे लगेच आपण जास्त टीम मिटिंग घेऊ नका. लाखिवली संघ आयोजक संघ पाहतोय आपण. चांगले षटक प्रत्येकदा 2 विकेट प्राप्त केल्या गेल्या. अजित यांचं चांगलं षटक पाहतोय आपण. सुरुवात अतिशय चांगली केली. टप्पा पडण्यात थोडासा बाहेर चेंडू वळणारा होता आणि बीट झाले. शेवटचं षटक पाहतोय आपण धावसंख्या 8 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. यानंतर गावदी स्फोट ओली टीमचा कॅप्टन आपण प्रेषित टॉस बॉक्समध्ये येऊन सज्ज राहायचे. हवेत खेळ घेण्याचा प्रयत्न का केला गेला नाही. वाट पाहतोय चेंडूची. एक धाव. धावसंख्या 9. 2 षटकाचा सामना आहे. निश्चित पाहतोय की आपण आम्ही पुकारा करतोय की मोबाईल कोणाचा आहे. त्या मोबाईलवर एक फोन आलेला आहे आणि त्याने सांगितलं प्रेषितचा मोबाईल आहे. प्रेषित कुठं आहा का? तुझा मोबाईल आहे का तुझ्याजवळ? प्रेषित तुझाच आहे का मोबाईल? प्रेषित नाही आहे की आहे? वौली संघाचा खेळाडू. शिवसेना उपतालुका प्रमुख आदरणीय भिवंडी पंचायत समिती माजी सदस्य बबन पाटील साहेबांचं आगमन झालेले आहे. वेलकम, आपलं स्वागत आहे. आणि अजून एक झेल. काय सुपर बॉलिंग करताना अजित आता मात्र पाहतोय आपण. निजित जुनादुरी गावाचे समाजसेवक आणि उद्योजक आदरणीय काळूराम पाटील साहेबांसुद्धा व्यासपीठावर आगमन झालेले. वेलकम. आता मात्र हॅट्रिक कंप्लीट करेल का इथे मात्र अजित. हे पाहू शकता आमचे लाडके मान्यवर. आणि आमचे राजेंद्र पाटील यांचे मामाश्री आहेत बबन पाटील साहेबांना पाहू शकता आपण निश्चित आपल्या टीव्ही स्क्रीनवर. त्यांच्या समेत हलुराम पाटील साहेब हे सुद्धा पाहू शकता. आणि मेघनाथ पाटील, कमलाकर पाटील दादांना सुद्धा आपण पाहू शकता. आणि मेघनाथ पाटील यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दादा आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आम्ही आयोजकाच्या माध्यमातून. त्या दरम्यान मात्र या चेंडूवर आल्या इथं 2 धावा. तर अशा तऱ्हेनं पाहतोय की 2 षटकाची समाप्ती 11 आणि 12 धावाचं धावसंख्या पाहतोय आपण 12 आणि 13 धावाचं आव्हान. आदरणीय गुरुनाथ बगली साहेब हे व्यासपीठावर आहे. दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे व्यासपीठावर. हे पाहू शकता आपण व्यासपीठावर आमचे नितीन पाटील. अंदाज अपना अपना.
रोशन पाटील यांचे चिरंजीव पाहतोय आपण, समर पाटील एक चिमुकला पाहतोय आपण, नरेंद्र पाटील यांचे चिरंजीव अमर पाटील यांचे चिरंजीव सुद्धा पाहतोय आपण. चला लगेच बॅटर पाठवायचे आहेत लाखिवली टीमचा रोशन. चला आपण लगेच बॅटर पाठवायचे आहेत. चला आपण लगेच बॅटर पाठवायचे आहेत. लाखिवली टीमचा कॅप्टन, तुमचं आयोजन तुमचं आहे आणि याच्यानंतर अजून एक सामना आहे. चला आपण वेळेचं बाण ठेवायचे, शतक्षण लावून घ्या. लाखिवली टीमचा कॅप्टन, चला आपण लगेच सलमे जोडी पाठवायची आहेत. टॉप 3 साठी कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि कुठले दोन संघ, एक तर ओवळी संघ टॉप 3 साठी खेळणार आहे, यामधून विजेता संघ ती जोडी पाहतोय आपण कायम आहे. रोशन आणि त्याच्या समेत पाहतोय आपण जो संघ जिंकेल त्याला मात्र टॉप 3 साठी तो सामना होणारच आहे. 12 चेंडू 13 असं एक सोपं समीकरण, पण क्रिकेटच्या पटलावर सोपं समीकरण म्हणता येत नाहीये. पहिला चेंडू पाहतोय आपण, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, स्क्रू ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न बीट झाले. अशा लेंथ लाईनवर मारा करावा लागेल जर या धावा रोखायच्या असेल. नीरज पहिल्या सामन्यातला हिरो ठरला होता खरा. शेजारी शेजारी म्हणतात पक्के वेरी असतात. एकाच ग्रुप जर विचार केला आपण, धामणे लाखिवली गाव, यावेळेस मात्र परत एकदा पाहतोय की आपण वाईट आणि अतिरिक्त 2 धावा इथं मात्र मिळेल की नाही, मिळणार. वाईट +1 खातं उघडल्या गेलं. अतिरिक्त धावींनी एक धावा वाचवणं गरजेचं आहे, कारण की 12 चेंडूमध्ये तुम्ही फक्त 12 बनवल्या, 13 धावाचं टार्गेट ठेवलं. तो जर तुम्हाला रोखायचं असेल तर अचूक टप्प्यावर आणि हाय क्वालिटीचं क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल. नीरज सज्ज होताना परत कॉमेंट्री बॉक्स अँड टोकाकडनं मारा करण्यासाठी, समोर डावखुरा बॅटर खेळण्यासाठी सज्ज होते तो वैभव. याला मात्र चांगली बॅटिंग आज करता आली नाही, पण या सामन्यात चांगले 2 फटके मारून संघाला विजय मिळवून देईल. काय हा प्रहार क्लास आहे, चेंडूला भिरकावलाय, आलाय हा षटकार षटकार षटकार.
आवश्यकता होती का बॅटची कड पहिलेच हेच जाणवताना भाऊ पाटील सरांचे बोट आकाशात गेले होते. धक्का बटलाय तो पहिला 8 धावसंख्येवर. निश्चित पाहतोय की आपण व्यासपीठावर आमचे जावई बापू यांचं आगमन झालेलं आहे आणि सोबतच ताई यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. तानाजी पाटील यांची मोठी कन्या आहेत. ताई आपलं स्वागत आहे, भाऊजी आपलं स्वागत आहे या व्यासपीठावर. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. क्रमांक 3 वर नवीन बॅटर पाहतोय आपण सचिन. हे पाहू शकता आपण जे तानाजी पाटील यांची कन्या सो दीपाली याती भोईर मॅडम म्हणजे शिक्षिका आहेत. ताई आपलं स्वागत आहे व्यासपीठावर. दरम्यान एक छोट्या बॅकीचा वापर केला होता आणि सिंगल धाव सहज कंप्लीट. एक धावने आता मात्र विजयाचं पारड जड होताना पाहतोय आपण गावदी स्पोर्ट लाकडी टीमचा. निश्चित सुरई नाक्यावर जी इंग्लिश मिडियम आहेत निश्चित ज्युनियर आणि सिनियर के जी आणि यावेळेस मात्र पाहतोय की वाईट आता मात्र लांबलचे षटक. या षटकात मात्र विजय निश्चित फिनिश करेल काय. धावसंख्या पुढे सरते या एकात्रिक धावेनी. पाहतोय आपण 10. 3 धावीची आवश्यकता आहे. ओली टीमचा कॅप्टन मला वाटतं की आलेला आहे. निश्चित आपण या टॉस बॉक्समध्ये. याच पात्र हा फ्लिक अतिशय चांगला फटका आहे पण दोन्ही क्षेत्ररक्षक येतोय फील करतोय आणि त्यापूर्वी मात्र 2 धावा सहज कंप्लीट होईल. आता मात्र तिसरी पण धाव कंप्लीट होईल की नाही आणि विजय संपादन केलंय लाखोली टीमने. अभिनंदन अभिनंदन. तर लगेच टॉस आपण करून घेणार आहोत. निश्चित आमचे जावई बापू आले त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. ययाती भोईर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तसेच आमच्या ताई सुद्धा आहेत दीपाली भोईर ताई. तर टॉस आपण करून घेणार आहोत. पाहतोय आपण